जगातला कुठलाही भक्त या स्थानाला सहसा येऊ शकत नाही. आता 8-8, 10-10, 12-12, 15 वर्ष अक्कलकोटला भक्त येतात, समोरनच जातात, पण आत येऊ शकत नाहीत. महाराजांना वाटलं की हा भक्त आता परिपूर्ण आहे, माझ्या दर्शनाला लायक, अशाच लिमिटेड भक्तांनी तर बोलावतात. तसा आमचा अक्कलकोटचा प्रवास 2 दिवसाचा. बरेचसे लोक पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर असे देवस्थान करत अक्कलकोटला येतात, पण मला अक्कलकोट हृदयात पेरून ठेवायचे होते. अखेर माझ्या स्वामींची नगरी ती, झटपट दर्शन घेऊन कसा निघू, म्हणून पहिला दिवस कॅमेऱ्याच्या पलीकडे अक्कलकोट फिरलो, भरपूर रडलो आणि स्वामीमय झालो. बरेचसे अनुभव सुद्धा आले. सतत एक शक्ती सोबत असल्याचा भास होत होता. स्वामी आले तेव्हा हा परिसर कसा असेल अशा विषयावर विचार करू लागलो. दोन्ही दिवस बाहेर जेवण न करता स्वामींचा महाप्रसाद घेतला आणि माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण जगलो. चला तर मग सुरू करूया आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेतून आजचा दुसरा दिवस. ओ दत्त दर्शनीला जायचं जायचं नि जायचं, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आज आपण कुठे आलो होते. नमस्कार, नेहमीप्रमाणे मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेटरच्या ह्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलो आहोत दत्तगुरूंचे तिसरे अवतार, ब्रह्मांड नायक व माझे सर्वस्व श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट नगरीमध्ये. असं म्हटलं जातं अक्कलकोटला तेच येतात ज्यांना स्वामी बोलवतात. आता माझंच बघा, गेले 14 ते 15 वर्षापासून स्वामींचं नामस्मरण करतोय आणि आता स्वामींनी मला अक्कलकोट नगरीमध्ये बोलवलं आहे. म्हणून जे भाविक स्वामींच्या आदेशाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या स्वामींच्या अक्कलकोट नगरीचं दर्शन घडेल. सकाळचे 6 वाजले होते. आजचा दिवस रविवारचा, म्हणजेच अक्कलकोट मधला गर्दीचा दिवस. आम्ही व्हिडिओची सुरुवात करण्यासाठी जागा बघत पोहोचलो, ते म्हणजे तुळजाभवानी मंदिराजवळ, आणि देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो स्वामी दर्शनाला. स्वामी दर्शनाला जात असताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे भले मोठे स्मारक दिसले. ज्या राजामुळे आपल्या मंदिरात देव आहेत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आम्ही पुढे निघालो वटवृक्ष मंदिराकडे. वटवृक्ष मंदिर म्हणजे स्वामींचे नेहमीचे बसण्याचे ठिकाण, आणि हे वटवृक्ष मंदिर बघताच खूप भावुक झालो होतो. स्वामी 22 वर्ष अक्कलकोट मध्ये राहिले व त्यांनी समाधी सुद्धा इथेच घेतली. जे स्वामी नेहमी माझ्यासोबत असतात त्यांनी आपला देह इथे त्याग केला हे विचार करूनच मन सुन्न झाले होते, आणि लहान मुलाप्रमाणे ह्या वटवृक्षाच्या झाडाला स्पर्श करण्याचा मोह मला काही आवरता येत नव्हता. जणू स्वामींच्या काळात जाऊन स्वामींनाच स्पर्श करतोय असे वाटत होते. मी काल सुद्धा आलो होतो म्हणून काहीच घेतलं होतं स्वामीसाठी, पण मला इथे नारळ मिळाल्यात, पेळे मिळालेत, हार मिळालेत, स्वामीची झाडाखालची माती सुद्धा मिळाली आहे. मन खूप प्रसन्न झालं. वटवृक्ष मंदिरात स्वामींचे नामस्मरण केले. माझ्या शब्दात बोलायचे झाले तर स्वतःला कनेक्ट करून घेतले व आजूबाजूचा परिसर कॅमेऱ्याच्या मेमरी सोबत माझ्या हृदयात सेव्ह करून घेतले. आयुष्यात काहीतरी वेगळं चालत होतं. आजूबाजूचं वातावरण स्वामीमय झालेलं होतं. जे गुरु आयुष्याच्या वाटेवर मार्ग दाखवतात, आज माझ्या त्याच गुरूंच्या वाटा पाहत होतो. ज्या परिसरात ते वावरायचे तो परिसर फील करत होतो. माझं बालपण चेंबूरचं. माझी आणि स्वामींची पहिली भेट चेंबूरच्या स्वामी मठातली, आणि या मूर्तीची स्थापना चेंबूरच्या शिंदे कुटुंबियांनी 1982 रोजी केली हे कळताच माझ्या चेंबूरच्या जुन्या आठवणी उजळून पडल्या. आणि बघतो तर काय, आमच्या चेंबूरच्या जुन्या घरात असे देवांचे फोटो लावलेले असायचे, आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीने देवांचे जुने फोटो पाहून खूप भारी वाटले. मंदिराच्या परिसरात भरपूर दुकाने आहेत, आणि या दुकानातून तुम्ही स्वामींचे मंत्र, नाव व फोटो असलेले बरेचसे वस्तू विकत घेऊ शकता. मन भरून दर्शन झाल्यानंतर मला सुद्धा इथून वस्तू घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. ऑफिस ड्रेसवरच्या स्वामींच्या मूर्तीसाठी छानसा फेटा घेतला
व मित्रपरिवारांसाठी प्रसाद घेऊन आमची पावलं निघाली खंडोबा मंदिराकडे. दिगंबरा चेले गुरु दिगंबरा चेले गुरु दिगंबरा 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 नरसिंह सरस्वती दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा. तर मग आता आपण आलो आहोत स्वामी समर्थांच्या आगमन स्थान म्हणजेच खंडोबा मंदिर मध्ये. खंडोबाचं आणि माझं नातं गेल्या 3 वर्षाचं. याआधी खंडोबा व जेजुरी माहीत होतं, पण तिथे जाण्याचा योग मात्र आला नाही. बऱ्याचदा प्लॅन सुद्धा केलं, पण गेल्या 1 वर्षात जीवनात असं काही घडलं की 2 वेळा जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन जेजुरीमध्ये जाऊन केले आणि इथे आल्यावर ती स्वामींचीच इच्छा असावी असे वाटले. मंदिर लहान पण खूप सुंदर होतं. मंदिराचा परिसर पाहून स्वामी पहिल्यांदा इथे आल्या असता हा परिसर कसा असेल व स्वामी कसे वावरत असतील असा विचार करत आम्ही या पवित्र वास्तूचा आशीर्वाद घेत होतो. तसं खंडोबा मंदिर व समाधी मठ जवळच्या अंतरावर आहे, पण गर्दी असल्यामुळे आम्ही तिथे नंतर जाण्याचं ठरवलं आणि येऊन पोचलो श्री गुरु मंदिराजवळ. इथे स्वामी आणि बाळप्पा महाराज यांच्या पायाचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामागची गोष्ट आम्ही इथले स्वामी सेवक सोपान काका यांच्याकडून समजण्याचा प्रयत्न केला. काका, ही जी गादी दिसते आम्हाला स्वामी समर्थांचा फोटोज आहेत त्याच्यावरती, त्याचबरोबर बाळप्पा महाराज दिसत आहेत, तर त्याबद्दल प्लीज आम्हाला सांगा. स्वामींचं शेजघर म्हणतात त्याला. बाळप्पा महाराजांनी स्वामीसाठी हा खास 3 पायऱ्याचा पलंग त्या काळी तयार करून घेतलेला आहे. इथे दररोज सकाळी 5:30 काकडा आरती असते, संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. स्वामीला हुक्का दिला जातो, निद्रिस्त केले जाते, मच्छरदाणी लावली जाते. गुरु शिष्याची भेट या मठात अनेक वेळा झाली असल्या कारणाने स्वामीचे सर्व नित्य कार्यक्रम या मठात चालू आहेत. दर गुरुवारी मठात पालखी निघते, मठातल्या मठात. आणि इथे काका फरशांवरती आम्ही बघतोय की स्क्वेअर्स केलेत, मार्किंग करून ठेवली आहेत. त्याबद्दल आम्हाला सांगा, ही मार्किंग का करून ठेवली आहे? हे 150 वर्षाचा हा मठ आहे जवळजवळ. मग ट्रस्टला असं वाटलं की आपण आता जे जुन्या फरशा काढून नवीन मार्बल ग्रॅनाइटच्या फरशा घालायचं ठरवले आणि ठरली तारीख सुद्धा. 25 नोव्हेंबर 2017 प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना असं जागोजागी स्वामींचे पाऊल उठले. बाळप्पा महाराजांचे दिसले, स्वामी समर्थाचे मोठे पाऊल दिसले, गुरु शिष्याच्या परंपरेमधले इथे पादुका उमटले. त्यामुळे फरशी काय बदलले नाही. आम्ही स्वामींनी संकेत दिलाय, हम गयाने जिंदायचा संकेत दिलेला आहे. अरे वा, खूप छान. त्याचबरोबर काका मी पाठी एक फोटो बघतोय, त्यामध्ये स्वामी आम्हाला देवीच्या अवतारात दिसत आहेत, तर त्याबद्दल सांगा. एक मुंबईचे भक्त होते, ते देवीचे उपासक होते. त्यांची कुलस्वामिनी तुळजापूरची पण त्यांना अक्कलकोटला तुळजापूरला यायच्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालला होता. स्वामीला यायचा आटोकाट प्रयत्न चालू होता, परंतु काही ना काही अडचणी येऊ लागल्या. परंतु ते स्वामीचे निश्चिम भक्त होते. त्यांनी स्वामीलाच प्रार्थना केली, तुम्हीच मला आता आम्हाला घरात दर्शन द्या. म्हणल्यावर मीच ती आदिमय कोल्हापूरची मीच आहे, तुळजापूरची मीच आहे असं त्यांना संकेत दिल्यावर 2 दिवसांनी ते सगळे गाडी करून इथे आले. साडी, प्रसाद, नैवेद्य सगळं दाखवले. सत्य घटना ही आमच्या डोळ्यासमोर घडलेली आहे. काका, या गुरु मंदिराच्या बाजूलाच गौशाला दिसते, त्याचबरोबर राम मंदिर दिसते, त्याबद्दल प्लीज आम्हाला सांगा. हा 16व्या शतकातला स्वतः रामदास स्वामींनी स्थापन केलेला हा राम मंदिर आहे. सहसा तुम्ही कसं राम, लक्ष्मण, सीता, हनुमान बघता, पण या मंदिरामध्ये रामाने सीतेला मांडीवर उचलून घेतलेली अशी विशेष मूर्ती आहे. सहसा तुमच्या पाहण्यात, बघण्यात किंवा ऐकण्यात नाही. त्याच्याच बाजूला केवडावंती देवी आहे, संस्थानकालीन मालोजी राजे भोसलेंचं संस्थानकालीन आहे. त्यानंतर तिथंच काशीचा शिवलिंग आहे, केवडावंती देवी आहे, हनुमान आहे, विठ्ठल रखुमाई आहे. आणि इथंच त्या ज्या सगळ्या दिसतात त्या कपिल गिरगा आहेत. स्वामींची जी काही कपिला गिरगा आहे तिची पुढील वंशज किंवा पुढील वंशज तिची पुढील वंशज.
आणि याच्याच बाजूला हा जो आहे हा तो बाळाप्पा महाराजांची तिथे समाधी आहे. हा हा स्वामींचे शिष्य बाळाप्पा महाराज हे कर्नाटकचे मोठ्या सोन्या चांदीचे व्यापारी सगळं त्या करून इथं आलेले आहेत. इथलं स्थान महात्म्य असं आहे की तुम्ही जगातला कुठलाही भक्त या स्थानाला सहसा येऊ शकत नाही. आता 8-8, 10-10, 12-12, 15 वर्ष अक्कलकोटला भक्त येतात, हा हा वटवृष करतात, तिकडेच जातात, समाधी करतात, इकडेच जातात. हा मधला टप्पा तसाच जातो. समोरनच जातात पण आत येऊ शकत नाहीत. महाराजांना वाटलं की हा भक्त आता परिपूर्ण आहे, माझ्या दर्शनाला लायक, अशाच लिमिटेड भक्तांनी इथं बोलावतात. त्यामुळं इथं जास्त काही व्हायब्रेशन आहे. तुम्ही माधवट पाठवल्यावर शहार येतात, काट येतात. स्वामी बोलावल्याशिवाय कुणी असं येऊ शकत नाही. असा हा परमपवित्र स्थान आहे. तुम्ही जे बोलताय ते मी नक्कीच मान्य करेन, कारण की मी स्वतः 14-15 वर्षापासून स्वामींची सेवा करतोय आणि पहिली वेळ मी आता अक्कलकोटला येतोय. किती वर्षांपासून ट्राय करत होतो की मी अक्कलकोटला येईन, बट जमतच नव्हतं. आणि गुरुमठ बघितलं तर मी बघत होतो त्या साईडला खूप गर्दी आहे, पण गुरुमठामध्ये खूप लिमिटेड माणसं हो आहेत. बरोबर. तर तुम्ही बोलताय ते खरंच आहेत. ज्यांना स्वामींना तिथे बोलवायचं असेल तेच इकडे येतात. शेवटी तुमची श्रद्धा आणि विश्वास, जिथं विज्ञान संपतो तिथं अध्यात्म. असा हा परमपवित्र स्थान. संध्याकाळचे 4 वाजले होते. तसा महाप्रसादाचा वेळ सुद्धा होऊन गेला होता. तेवढ्यात प्रकाश काकांनी महाप्रसाद घ्यायला सांगितले आणि मग काय, स्वामी दर्शन घेऊन आम्ही बसलो महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला. सो अक्कलकोटमध्ये 2 जागेवरती महाप्रसाद चालतं. एक वटवृक्षमध्ये अन्नछत्र आणि दुसरं जे आहे ते गुरु मंदिर मधलं अन्नछत्र. आणि लकीली आमच्या डोक्यातही नव्हतं आणि इकडे आम्हाला प्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळतोय. त्याचबरोबर खास मुंबईवरून येणारा सेवेकरी आकाश आपल्या सोबत आहे. तो आपल्याला इकडच्या महाप्रसादाबद्दल महत्व सांगून देणार आहे. आकाश, प्लीज आमच्या व्ह्युअर्सला सांग. येस, नक्की नक्की. श्री स्वामी समर्थ सर्वांना. महत्वाचं म्हणजे आज आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत ते आहे गुरु मंदिर. त्याला बाळाप्पा महाराजांचा मठ असंही म्हणलं जातं. आणि ह्या महाप्रसादाची एक खूप वेगळी आणि वैशिष्ट्य खासियत आहे, ती म्हणजे आपल्या ह्या गुरुमंदिराच्या महाप्रसादाला ह्याला मानाचा महाप्रसाद असा म्हणला जातो. तर त्याच्या मागचा थोडक्यात एक इतिहास आहे, तो मी तुम्हाला सांगतो. गमतीशीर गोष्ट आहे. ह्या ज्या पवित्र जागेवरती आज आपण बसलो तिथे तुम्ही बघू शकता मागे गुरुमंदिराचा हा अन्नछत्र आहे. तर ह्या मंदिराचं आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य असं की 150 वर्षापूर्वी ह्याच पवित्र जागेवरती उभं राहून, म्हणजेच की तो सण आहे 1875चा. 1875 मध्ये स्वामींनी बाळाप्पा महाराजांना चिन्मय पादुका दिल्या होत्या, ज्या चांदीपासून बनलेल्या, ज्या सोळा असते स्वामींनी स्वतः वापरून बाळाप्पा महाराजांनी ह्याच पवित्र जागेवरती उभा राहून दिल्या आणि सांगितलं की तू माझा भविष्यात ध्वज उभार, आणि ध्वज उभारल्याच्या नंतर तू ज्या ठिकाणी या पादुका स्थापना करशील त्याला भविष्यामध्ये गुरु मंदिर म्हणून नाव आख्यायिका देईल. ध्वज उभार म्हणजे स्वामींनी बाळाप्पा महाराजांना मठाची रचना करायला सांगितली आणि चिन्मय पादुका त्या ठिकाणी स्थापना करायला सांगितलं. जिथे हे मठ तू स्थापना करून जिथे हे तू पादुका स्थापना करशील त्याला भविष्यात गुरु मंदिर म्हणून नाव आख्यायिका देईल. म्हणून आपल्या मंदिराला गुरु मंदिर असं म्हटलं जातं. आणि बाळाप्पा महाराजांचा मठ असं म्हटलं जातं कारण बाळाप्पा महाराजांचं या मठामध्ये वास्तव्य झालेलं आहे. त्यांच्या हातातून 1901 मध्ये या मठाला आपल्या स्थापना केलेली आहे. आता आपल्या मठाला 124वे वर्ष चालू आहे. त्याच्याही 26 वर्ष आधी म्हणजे टोटल 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे 1875ची. 1878 मध्ये 30 एप्रिलला स्वामींनी देह सोडला, पण त्याच्याही 3 वर्ष आधी म्हणजे 1875 मध्ये स्वामींनी पादुका दिल्याच्या नंतरला बाळाप्पा महाराजांना एक कार्य दिलं होतं. ते कार्य म्हणजे हे शब्द स्वामींनी बाळाप्पा महाराजांना वापरले. शब्द म्हणजे यावत चंद्र सूर्य दिवाकर. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, यावत चंद्र सूर्य आणि दिवाकर. यावत चंद्र सूर्य दिवाकरचा अर्थ असा होतो, जोपर्यंत इथे येणारा प्रत्येक भक्त कुठल्याही जाती धर्माचा असून दे, कुठलाही द्वेष न करता, जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे हे जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत इथे येणारा प्रत्येक भक्त कुठल्याही जाती धर्माचा असून दे, कुठलाही द्वेष न करता त्याला 5 पक्वानाचा महाप्रसाद भेटावा. त्याच्यामध्ये गोडधोड असावा. येणारा प्रत्येक भक्त तो प्रसाद खाऊन त्याचा आत्मा तृप्त होऊन गेला पाहिजे आणि तो तुला आशीर्वाद देऊन गेला पाहिजे. हे स्वतः स्वामींनी तंतोतंत शब्द बाळाप्पा महाराजांना वापरलेले आहेत. आणि त्याच्यानंतर महाराजांनी इतकंच नव्हे तर एक कृत्य केलं. ह्याच पवित्र जागेवरती ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत, जिथे आपली माऊली महाप्रसादाला बसली आहे, त्याच जागेवरती स्वतः स्वामींनी दगडाची रचना केली आणि त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून स्वतः मोठ्या अंडे हाताने ठेवले. अंडे ठेवल्याच्या नंतरला स्वतः स्वामी आजोबांनी आपल्या त्याच्यामध्ये जेवण बनवलं. ते जेवण शिजल्याच्या नंतरला स्वामींनी स्वतःच्या हाताने ते खाल्लं आणि तोंडातनं उष्टवलेलं जेवण स्वामींनी काढून त्या जेवणामध्ये वाढवलं. त्याचंच रूपांतर प्रसादामध्ये केलं. त्याचा अर्थ असा होतो, महाराजांनी तोंडातलं उष्टवलेले जेवण जेवणामध्ये वाढवलं, मोठमोठ्या हंड्यांमध्ये वाढवलं, त्याचं रूपांतर प्रसादामध्ये केलं, त्याच्यात सात्विकता आणली, त्याच्यामध्ये पवित्रता आणली, तो प्रसाद बाळाप्पा महाराजांच्या हातात अखंड स्वरूपी चालू ठेव म्हणून हे शब्द उद्गारले. आणि तेव्हापासून आजपर्यंत 150 वर्ष झाले अक्कलकोटात हा पहिला महाप्रसाद आहे मानाचा, जो स्वामींनी स्वतः चालू केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद आकाश. जर तुम्ही इकडे येऊन गुरु मंदिरात येऊन जर महाप्रसादाचा आस्वाद घेतला असेल
तर प्लीज आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि जर तुम्ही अक्कलकोटला याचा प्लॅन करत असाल तर नक्की आवर्जून दादांनी सांगितल्याप्रमाणे इकडे येऊन महाप्रसादाचा आनंद लुटा. आता आपण आलो आहोत श्री हक्याचा मारुती मंदिरामध्ये. समर्थ रामदास स्वामींनी 1600 साली मारुतीच्या मूर्तीची स्थापना इथे केली. बाळप्पा महाराज हे मूळचे कर्नाटकचे. इस्टेटीसाठी त्यांच्या भाऊबंधांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला. त्यावेळेस ते अक्कलकोटला आले असता स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी 12 वर्ष तप केले ते ह्याच मंदिरात. ह्या तपोभूमीमध्ये समर्थ रामदास स्वामींच्या चिपळ्या व खडावा सुद्धा आहेत. ह्या तपोभूमीचे व्हायब्रेशन्स इतके स्ट्रॉंग आहेत की आपण इथेच बसून राहावे असे वाटते. तुम्ही देखील अक्कलकोटला आल्यावर इथे आवर्जून या आणि इथले व्हायब्रेशन्स फील करा. आम्ही बराच वेळ इथे बसून राहिलो व इथले व्हायब्रेशन्स फील करून घेतल्या आणि आमची पावलं निघाली ती म्हणजे समाधी मठाजवळ. तसं समाधी मठ म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त चोळप्पा महाराजांचे घर. स्वामींनी एकदा चोळप्पा महाराजांना तुझी शेवटची इच्छा काय ती माग असे विचारले. त्यावेळी चोळप्पा महाराजांनी आपली समाधी माझ्या घरी करा, बाकी मला काही नको असा हट्ट धरला आणि त्यांच्या त्या हट्टापायी स्वामींनी आपली समाधी चोळप्पा महाराजांच्या घरी ठेवण्याचे ठरवले. स्वामींनी आपला देह वटवृक्ष मंदिराजवळच्या वटाच्या झाडाखाली त्याग केला आणि मग वाजत गाजत त्यांचा देह इथे आणला गेला व समाधी बांधली गेली. इथे नुसतं लहान मुलंच नव्हे तर प्रत्येक वयोगटातले भक्त स्वामींच्या भजनात दंग झाले होते व आपलं मन हलकं करून घेत होते. इथे आल्यावर का कळेना डोळ्यातून आपसूक पाणी येऊ लागले आणि अंगावर काटे सुद्धा आले. समाधी मठात दर्शन झाल्यानंतर आम्ही बाजूला असणाऱ्या ओम श्री दत्त समर्थ निर्गुण धाम जवळ येऊन पोचलो. तिथे स्वामींनी दर्शन तर दिले व त्याचबरोबर आमचा सत्कार सुद्धा करून घेतला. आम्हाला भेट म्हणून श्रीफळ, प्रसाद, फूल व स्वामींची सुंदर अशी फोटो फ्रेम देण्यात आली. आता आपण येऊन पोचलो आहोत चोळप्पा महाराजांच्या मूळ घरात. इथे स्वामींनी वापरलेले पावन वस्तू व कपडे ठेवण्यात आलेले आहेत. पावन वस्तू व कपड्यांना नतमस्तक झालो आणि मनात हुरहुर लागली ती म्हणजे एकमुखी दत्त मंदिरात जाण्याची. हे मंदिर माझ्यासाठी विशेष होते कारण काल मी इथे भरपूर रडलो होतो. काल पहिल्यांदा अक्कलकोट फिरत असता ह्या मंदिराजवळ येऊन पोचलो व आलोच आहे तर दर्शन घेऊन निघेन असा निखळ विचार करून मंदिरात शिरलो. पण आत गेल्यावर असं काही घडलं की शब्दात मांडणं अशक्य आहे. दर्शन झाल्यावर बऱ्याच वेळा इथून बाहेर निघण्याचा प्रयत्न देखील केला. मंदिर मोकळं असून सुद्धा मला बाहेर निघताच आले नाही. जणू स्वामी मला इथेच बस असं म्हणत आहे असे वाटू लागले आणि जवळपास 1 तास इथे बसून नामस्मरण केले व डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. मला माहीत नाही आपल्या व्ह्युअर्समधून किती भाविक या मंदिरात आले आहेत, पण तुम्हा सर्वांना मनापासून एवढंच सांगेन की अक्कलकोटला आलात
तर संध्याकाळच्या वेळी इथे येऊन नामस्मरण करा. एक नवीन ऊर्जा घेऊन बाहेर पडा. नमस्कार. आमचे पूर्वज काशीला जात होते आणि त्या सूर्याला अर्घ्य द्यायचे गंगेच्या पाण्यातून. तेव्हा ही मूर्ती त्यांच्या हातामध्ये आली आणि त्याची प्रतिष्ठापना झाली. ही मूर्ती साधारण स्वामी महाराजांच्या काळापूर्वीची किंवा काळाचे असे तेव्हाच हे मंदिर जुनं मंदिर आहे. आणि गेले 15 वर्ष आम्ही इथं म्हणजे पूर्वपासून इथं सगळे कार्यक्रम चालू होते, पण वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे गेल्या 15 वर्षात 20 जानेवारीला 15 वर्ष पूर्ण होतात की आम्ही इथे नित्य 6:30 ते 7:15 नित्य नामस्मरण घेतो. आणि सगळेजण वयोगट कुठला नसलेले सगळेजण येऊन इथं नामस्मरणाला बसतात. 3 माळा श्री गुरुदेव दत्त आणि 2 माळा श्री स्वामी समर्थ आणि वारानुसार वाचन असा हा कार्यक्रम असतो रोजच्या रोज. आता वेळ झाली होती ती म्हणजे परतीच्या प्रवासाची व शेवटचा महाप्रसाद घेण्याची. जड पावलांनी आम्ही पुढे चालत जात असता गेल्या 2 दिवसाचा फ्लॅशबॅक चेहऱ्यावरती स्मितहास्य घेऊन आलं. तुम्ही अक्कलकोटला गेल्यावर कोणकोणत्या ठिकाणी भेट देता हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर मी श्रीराम परब आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.